हे आजी आमच्या बरोबर आहेत. पहा हे आजी बरोबर आहेत आमच्या. आणि आम्ही आता हे पुंडलिकाचे दर्शन घेतलेले आहेत भीमा तीरावरून. आणि आता इकडे आम्ही विठ्ठोबाच्या मंदिराकडे चाललेलो आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली तुम्ही दिंडी आणलेली आहे ना? हो, आमची दिंडी आहे. जवळपास 1 महिन्याचा पाऊलवाट वारी चालू होती. हां. आता 5 या शेळी 10वी पासून आहे पंढरपूरमध्ये. अच्छा. आता गुरुवारपर्यंत गुरुपौर्णिमा. हां, गुरुपौर्णिमा काला घ्यायचा गुरुपौर्णिमा. हां हां. परतीचा मार्ग धरायचा. अच्छा. मग परतीला जात असताना पायीच वारी आले तसे का गाडीनी? नाही, गाडीने. अच्छा, गाडी जाताना गाडी. हां. तर आता आपण माऊलींची मुलाखत घेतली. आवाजाच्या दिशेने या आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची मोठी थंडगार बॉटल फक्त 10 रुपयात. हो, पिण्याच्या पाण्याची मोठी थंडगार बॉटल फक्त 10 रुपयात. हे पहा आता आपण विठ्ठलाच्या मंदिराकडे निघालेलो आहोत. इथं द्वारकाधीश मंदिर आहे. शिंदे सरकारांचा वाडा आहे, त्या काळातलं द्वारकाधीश मंदिर. हे इथं श्रीराम मंदिर आहे. होळकर यांचा वाडा आहे, म्हणजे राजेशाही काळातला हा वाडा होळकर यांचा. इथं लिहिले पहा पंढरपूर नगर परिषद विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. सोलापूर कुर्डवाडी बार्शीकडे जायला भजनदास चौक, कालिदास चौक वगैरे वगैरे. हे पहा हे जुने मंदिर आहे महादेवाचं. आणि आता ह्याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे बरं का. हे काय इथं हां त्यावर नाही आहे, महादेवाचं मंदिर आहे जुनं. त्या मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. तर पहा संत नामदेव महाराज चौक आहे आणि त्यांच्या तिथं या चौकामध्ये मूर्ती आहे. आणि समोर जे दिसतं ते विठोबाचं मंदिर आहे समोर.